खूप डेंजर सीन झाला आमच्याबरोबर इथं आल्यावर. थोडंसं एकदम जवळच आलतो वरी. मला वाटतं किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार इथं दिसतंय थोडंसं पुढे गेलं की, आणि त्या प्रवेशद्वार दिसलं कीच आपल्याला राईटला वळायला पाहिजे वर जायला. पण तिथून एक पुढं पाऊल वाट आलेली. राईटला वळण्याऐवजी आम्ही काय केलं, सरळ पुढं आलो. त्याचा वावर ह्या एरियामध्ये होता. त्याला 5-6 महिने झालं. खाली ग्रामस्थांना विचारलं तर ते म्हणले आता इथं नाही, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास ट्रेक करू शकता. महादेव मंदिर, हे महादेव मंदिर आहे आणि इकडल्या साईडला मेंगाई देवीचं मंदिर आहे. तर हे दोन्ही मंदिर आपल्याला एक लाईनमध्ये पाहायला मिळतात. जय शिवराम मित्रांनो, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. मी ज्ञानेश्वर जाधव आणि स्वागत आहे तुमचं आज एका नव्या ॲडव्हेंचर ट्रेकमध्ये. तर मी आहे सध्या स्वराज्याची पहिली राजधानी होता वाचलेल्या तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला किंवा ट्रेकिंग चालू केली आहे. तर तोरणा किल्ल्याची राजधानी का वाचली, कारण बालेकिल्ल्याचा आकार थोडासा छोटा होता, त्यामुळे छत्रपती शिवरायांनी तोरणाऐवजी राजगडावर स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली. तर अशा प्रकारे आपण आज तोरणा किल्ल्याची ट्रेकिंग करणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण ट्रेकिंगला सुरुवात करू. ट्रेकिंग थोडीशी हार्ड आहे, कारण जवळपास महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला आज आपण या ठिकाणी ट्रेक करणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करू. सकाळच्या 8:30 वाजलेले आहेत. ट्रेकिंग अगोदर चाली, पण इंट्रोडक्शन इथं घेतलं. तर ट्रेक मागाशीच चालू झाला होता. सेंटर पॉईंटला आल्यावर इंट्रोडक्शन घेतलं आणि आता जाऊ. आपल्याला मार्ग पण दिसतोय, हा मार्ग आहे. इथून असंच जायचं आणि तिथं ग्रिल वगैरे दिसतात आणि मे बी तिथं मुख्य प्रवेशद्वार असेल. तर चला वर गेल्यावर तर दिसेलच. आणि हा आपला पूर्ण तोरणागड पार तिथपर्यंत ती उंच टेकडी दिसते. तिथं अलीकडे एक बुरुज आहे आणि त्या तोरणागडावरून पूर्ण हा जो रस्ता दिसतोय, हा डोंगराच्या वरच्या साईडनं तिथपर्यंत ती आहे संजीवनी माची राजगड किल्ल्यावरची. तर ह्या संजीवनी माचीवरून आपल्याला आळू दरवाजा पाहायला मिळतो. आपण राजगड किल्ल्यावर पाहिला त्या आळू दरवाजाने आपण थेट तोरणागडावर इथपर्यंत येऊ शकतो. तर आपला ट्रेक चालू करताना आपली पूर्ण तयारी असते. जवळपास 3 ते 4 लिटर पाणी असतं माझ्याजवळ आणि थोडेफार स्नॅक्स असतात, कारण एनर्जी डाऊन नाही झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तर तेच आहे. एनर्जी वगैरे डाऊन झाली तर ट्रेक कसा करणार. तर पूर्ण एनर्जीसोबतच मी शक्यतो ट्रेक करतो आणि भरपूर वेळ लागतो ट्रेक करण्यासाठी. तर अशा प्रकारे हा घसरगुंडीचा रस्ता आहे जायला. पावसाळ्यामध्ये तर इथं घसरतच असतील सगळे. संवर्धनाचं काम चालू आहे. ते वर दिसतंय ते क्रेन आहे पार तिथपर्यंत. तर तो खालून आलाय. मगाशी दाखवलं होतं मी त्याप्रमाणे. तर पुरातत्व विभागाचं प्रत्येक किल्ल्यावर जवळपास संवर्धनाचं काम चालूच आहे. ज्या आपण ठिकाणी गेलो संवर्धन एकदम मस्तपैकी चालू आहे. तर सगळ्यात मस्त जर संवर्धन पाहायला मिळालं तर ते शिवनेरी किल्ल्यावर. अशा तऱ्हेने जरा विश्रांती घ्यावं म्हणून थांबलो. थोडी डोंगराची सावली बघितली आणि म्हटलं जरा थोडंसं आरामच घ्यावं लागेल, कारण फार घाम निघला. चढण खूप आहे. आय थिंक राजगडपेक्षा ट्रेक थोडासा हार्डच आहे. किल्ल्यावर मी पहिल्यांदाच आलो आहे. वर चढण कशी आहे, पायऱ्या आहेत का नाही, या गोष्टींची माहिती नाही. थोडीफार माहिती काढली, पण ॲक्च्युअल पाहिलेलं नाही मी प्रॅक्टिकली. तर पुढं 4-5 ट्रेकर्स आपल्याला जाताना पाहिले, वरून ओरडतात. एनर्जी येते अंगामध्ये त्यामुळं.
खूप डेंजर सीन झाला आमच्याबरोबर इथं आल्यावर. थोडंसं एकदम जवळच आलतो बरी. मला वाटतं किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार इथं दिसतंय थोडंसं पुढे गेलं की, आणि त्या प्रवेशद्वार दिसलं कीच आपल्याला राईटला वळायला पाहिजे वर जायला. पण तिथून एक पुढं पाऊल वाट आलेली. राईटला वळण्याऐवजी आम्ही काय केलं, सरळ पुढं आलो. ती पाऊल वाटेपेक्षा म्हणजे वर जाण्यापेक्षा ना थोडीशी पुढे येणारा जे रस्ता आहे ती जास्तचा दिसतो. त्याच्यामुळे असं वाटतं की पुढूनच रस्ता आहे. मग रस्ता बघण्याच्या नादात आम्ही पुढे गेलो आणि उतरायला थोडासा प्रॉब्लेम झाला. म्हणून काय केलं, मी खाली मित्र थांबलेले होते तर यांच्यापाशी मी बॅग टाकली. बॅग हातात नाही आली आणि बॅग खाली निसटली. तर ती बॅग काढताना आमची अशी दमछाक झाली. आम्ही लाकडाला लाकडं वगैरे बांधून, परत सगळ्यांचे रुमाल वगैरे फाडले. एवढी पूर्ण टीम होती. माझ्या अगोदर आलेले 4-5 जण जी म्हणत होतं मी ट्रेकर्स मला पुढं दिसत आहेत, तर त्यांनी खूप मदत केली. आणि अशा तऱ्हेने पूर्ण दमछाक होऊन आमची पूर्ण बॅग, आणि काय झालं बॅगमध्ये कॅमेरा पण होता, पाणी बॉटल्स वजन होतं. नशीब की पुढे जाऊन बॅग थांबली, नाहीतर मग ट्रेक कॅन्सल झाला असता आणि डोंगरात बॅग शोधत बसावं लागलं असतं. अशी कंडिशन झाली होती. तर तुझं काय नाव? मानस. अभिषेक. तुझं? अभिषेक आरेकर. अभिषेक आरेकर. कोल्हापूरकर. कोल्हापूरकर. तर ह्यांची सगळ्यात जास्त मेहनत झाली आणि ग्रुपचे लीडर पण सध्या हेच आहेत आणि याचे 2 मेंबर्स खाली पण आहेत थांबलेले. तर अशा तऱ्हेने फार दमछाक होऊन गेली आमच्याच. इकडं आलतो आम्ही, इथून बसून परत वर तिथं गेलो आणि तिथून बॅग खाली पडली आणि ही जी दिसत आहे त्याच्या पलीकडल्या साईडला तिथं बॅग स्टॉप झाली. तर अशा प्रकारे महादेव. तर अशा प्रकारे आता आम्ही योग्य रस्त्याकडे जातोय. तर आता जिथून पुढं नाही यायला पाहिजे ना त्या ठिकाणी आम्ही रस्ता अडवतो, जेणेकरून तिथून पुढं कोण आलं नाही पाहिजे. तर हे काम ॲक्च्युली पुरातत्व विभागाचं आहे. त्यांनी रस्त्याचं डायरेक्शन वगैरे दाखवलं पाहिजे सगळ्या गोष्टी. चुकीच्या रस्त्याने पुढं जाता कामा नाही ट्रेकर्स, त्यांची पण चूक आहे. परत आम्ही येऊन भलतंच धाडस केलं, त्यात आमची पण थोडीफार चूक आहे. त्यात आम्ही बॅग फेकली रिस्क घेऊन, ते पण कॅमेऱ्यासोबत. सगळ्या डेंजर विषय झालेत. हे बघा असा रस्ता आहे ना पुढे जायला, तर रस्त्याने चुकणारच. अशी कंडिशन झाली आमची. तर ही पूर्ण टीम होती सोबत, त्याच्यामुळं जरा ज्या प्रॉब्लेममध्ये फसलो होतो आम्ही तर ओके. हां, तर मित्रांनो बघा, इथून आम्ही आलतो आणि इथून वर जायचं. हे बघा इथे तर डायरेक्शन पण दाखवली, इथं बघितलेलं आहे मिनिट. इथून वर जायचं आणि तिथं मुख्य प्रवेशद्वार. ते आम्ही काय झालं, आम्ही इकडे सरळ गेलो, त्याच्यामुळे थोडासा रस्ता चुकला. तिथं बसते का ते बरं का, तू बघून चल रे, तुला चढता येतं वर आता. डेंजर रे तिथे लावा असं. तर किल्ल्यावरील पहिलं प्रवेशद्वार आम्हाला या ठिकाणी लागलंय आणि खूप मेहनत करून आम्ही किल्ल्यावर आता पोहोचलोय. तर या ठिकाणी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला गोमुख पद्धतीचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच काळचा लाकडी दरवाजा इकडे दाखव. लाकडी दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अंकुशीदार खिळे वगैरे आहेत, जेणेकरून हत्तीनं धडक मारून सुद्धा दरवाजा तुटला नाही पाहिजे. दरवाजा आता सध्या लॉक नाही, पण दगडांमुळं लॉक झालेला दिसतोय या ठिकाणी. एक मिनिट. तर अशी कंडिशन आहे. या त्यात लाकडी उंडका टाकण्यासाठी सुद्धा जागा बनवलेली दिसते आणि या इथं पण आहे. आणि एकदम भक्कम स्थितीमध्ये तोरणा किल्ल्यावरील दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर हे सारे ट्रेकर्स ह्यांच्याबरोबर सध्या मी निम्यापासून पुढं ट्रेकिंग चालू केली आणि तोरणा किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला इथं एका देवळीमध्ये त्यांच्या पाठीमागे एक देव पण दिसत आहेत. आणि हा मित्र आहे ना, तर याची लेस इथली तीच वापरून आम्ही लाकडाला बांधून बॅगवर घेतली आणि बिना चपलाचा खालून वरच्याकडेपर्यंत आलाय. नाव काय? अभिषेक. आडनाव कितवीला आहे? 7वीला गेलो. हां, तर 6वीची परीक्षा देऊन 7वीला गेलाय.
आणि ह्या वयामध्ये त्यानं ट्रेकिंग चालू केली. आतापर्यंत किती किल्ले फिरलो तू? पहिलाच आहे. तिसरा आहे आता हे अच्छा तिसरा आहे. हा, काल आय थिंक हे राजगड वगैरे फिरून आज तोरणागडची ट्रेकिंग चालू आहे आणि तोरणा कंप्लीट करून आजच त्यांचा सिंहगडला जाण्याचा प्लॅन आहे. असे हे शिवभक्त आपल्याला या ठिकाणी भेटलेत. प्रवेशद्वाराच्या वर म्हणजेच नागारखान्यावर जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. तर या पायऱ्यानी आपण वर जाऊन नगारखान्याची रचना पाहून घेऊ. वर आल्यानंतर तटबंदीला या ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी गंजा पाहायला मिळत आहेत, जेणेकरून शत्रूवर हल्ला आपल्याला याच ठिकाणाहून करता येईल. तर हा किल्ल्यावरील माची आहे आणि याच माचीनं आपण सरळ सरळ पुढे गेलो तो रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने तिथं राजगड पाहायला मिळतो आणि ही तटबंदी किल्ल्यावरची थोड्या अंतरावर या ठिकाणी आपल्याला माच्या पाहायला मिळतात. आणि हे मुख्य प्रवेशद्वार. इथून जरी शत्रू आला तर या ठिकाणाहून आपण उकळतं तेल ऑइल वगैरे टाकून शत्रूवर मारा करू शकतो किंवा इथून बाणानं वगैरे मारून पण शत्रूवर हल्ला या ठिकाणाहून करू शकतो. अशा पद्धतीची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आज जरा हार्ड कंडिशन झाली, घामानं जरा जास्तच परेशान झालो. त्यातली त्यात ती बॅग कोसळल्यामुळं थोडंसं जरा ओके नाही. मुख्य प्रवेशद्वार ओलांडून आपण पुढे आलो कीच आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं बांधीव टाक पाहायला मिळतं. याच्यामधील दगड काढून किल्ल्याचं बांधकाम केलं असेल आणि याच्या वरच्या साईडला हे आपण पाहू शकतोय अशा प्रकारची थोडीशी जवळपास 3 ते 4 थर दगडाचे बांधकामाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजही आता सध्या मे महिना आहे, आजही या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळतं. ही एक चांगली गोष्ट आहे स्थापत्य शैलीची. पाण्याचं नियोजन पूर्णपणे चांगल्या पद्धतीने केलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि असंच आपण तटबंदीच्या साईडनं किल्ल्याला पूर्णपणे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. ॲज पर प्लॅनिंग आज थोडंसं झालं नाही. तर सध्या आपण आलेलो आहोत कोकण दरवाजा. ज्या दरवाज्यातून आपण प्रवेश घेतला होता तो कोकण दरवाजा होता आणि त्या दरवाज्यातून पुढं आलं की भिंतीनं म्हणजे तटबंदी येऊन पुढं चालत आलं की आपल्याला इथं महादेव मंदिर आहे आणि इकडल्या साईडला मेंगाई देवीचं मंदिर आहे. तर हे दोन्ही मंदिर आपल्याला एक लाईनमध्ये पाहायला मिळतात. तर आपण सध्या महादेव मंदिर आपण पाहून घेऊ. चला, महादेवाचं हे मंदिर आहे. जय शंभो नारायण. प्रकारे अशा प्रकारे दगडी बांधकाम केलेलं हे मंदिर अप्रतिम असं आहे. आणि छत्रपती शिवराय सुद्धा या मंदिरामध्ये आले असतील पूर्वीच्या काळी. या ठिकाणी आपल्याला अनेक देवतांच्या पिंडे वगैरे पाहायला मिळतात. गणपती आहे, महादेवाची पिंड कुठल्याला पण आहेत काही, आणि तिथंही एक देव आहे, कोणता माहिती नाही, आणि इथं महादेवाची पिंड आहे ही. तर अशा प्रकारे हे महादेवाचं मंदिर पाहून झालं कीच यापुढे आपल्याला मेंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. इथं बोर्ड पण लावलेला आहे मेंगाई मंदिर. आणि या मंदिराच्या बाजूला इथं इमारतीचे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर इथं सोलारवर चालणाऱ्या लाईटची देखील सोय केलेली आहे. तर श्री मेंगाई देवी यांचे दर्शन घेऊन आपण किल्ला फिरायला चालू करू शकतो. या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवरायांची मूर्ती देखील पाहायला मिळते आणि मेंगाई देवीचं दर्शनही लाभतं. दगडी पद्धतीने केलेल्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. वर पत्र्याचं छत केलेलं आहे आणि लाईटची पण सोय आहे. हे पहा, म्हणजे तुम्ही या ठिकाणी मुक्काम देखील करू शकता. चार्जिंगची वगैरे सोय केलेली आहे. तर अशा प्रकारे
हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या मंदिरामध्ये आपल्याला या ठिकाणी किल्ल्याचा नकाशा देखील पाहायला मिळतोय. लेझर कटिंगने नकाशा तयार केलेला आहे. आता आपण जी इमारत पाहत आहोत ना, तर ते इमारत नेमकी कशाची आहे. इथं पुरातत्व विभागाने बोर्ड लावलेला नाही, पण इमारतीची रचना जर पाहिली तर असं वाटतंय की ही पूर्वीच्या काळी धान्याचं कोठार असावं मे बी, कारण इमारतीची रचना त्या प्रकारची आहे. असंच धान्याचं कोठार आपल्याला अजिंक्यतारा किल्ल्यावर पाहायला मिळालं होतं. तर वाटाड्या देखील आपल्यासोबत आहे आणि किल्ल्यावरील झुंजार बुरुज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडून कोकण दरवाज्यातून आपण आलो, असंच जायचं. पुढं तिकडं पण अजून दरवाजे वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या गोष्टी आपण पाहत चालू. तर मित्रांनो, आता सध्या आपण झुंजार बुरुजावर पोहोचलेलो आहोत आणि या झुंजार बुरुजावरून आपल्याला झुंजार माची देखील या ठिकाणी पाहायला मिळते. ती बघा, हा झुंजार बुरुज आणि ती झुंजार माची. तर बरेचसं अंतर खोल आणि दूर पण आहे झुंजार माचीचं. व्हिडिओमध्ये दिसताना ती सॅटिस्फॅक्शन दिसत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये जर चला निघालं तर घाम काढतात. अशा प्रकारची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि झेंडा फडकवण्यासाठी तिथं ध्वज पण, म्हणजे झेंडा लावण्यासाठी तिथं बसवलेला आहे. आणि ह्या ठिकाणून आपल्याला खाली जाऊन या बुरुजावरच्या तटबंदीवरच्या दरवाज्यातून तिकडं झुंजार माचीकडे जायला रस्ता मिळेल. तर अशा प्रकारच्या इथं जंग्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रकारे झुंजार बुरुजावरून झुंजार माचीकडे जर जायचं असेल तर आपल्याला इथं दरवाजा नाही, तर ती शिडी पाहायला मिळते. त्या शिडीनं उतरायचं, इथं डाव्यानं उतरायचं आणि इथून झुंजार माचीकडे जायला रस्ता आहे. तर या साईडला रेलिंग वगैरे आहे, धोक्याचं काही नाही. पण पावसाळ्यामध्ये थोडासा धोका होऊ शकतो, स्लिपरीमुळे वगैरे, चिखल झालेला असते वलसरपणामुळे. आणि मस्त थंड हवा इथं लागते मला. तर अशा प्रकारे इथून माझी ट्रेकिंग चालू आहे. जे 4-5 मित्र होते ते पटकन गेले. मी थोडासा गोप्रो चार्जिंग होईपर्यंत थांबलो, त्यामुळे मला जरा लेट झाला. असो, मी थोडासा आराम केला, त्याच्यामुळे थोडंसं मला पण एनर्जी आली, रिकवर झालं. तर चला अगोदर उतरतो, कारण रस्ता डेंजर आहे. झुंजार नावाप्रमाणेच झुंजार अशी माची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरोखरच अप्रतिम नजारा आणि झुंजार पद्धतीची चढण उतरण एखाद्या झुंजार सैनिकाला किंवा सरदाराला शोभेल अशाच प्रकारची माची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ती पहा, इकडं तळ पण आहे, एक नदी आहे, डॅम आहे. तर हा झुंजार माचीचा एकदम मस्त व्ह्यू आपल्याला या ठिकाणाहून पाहता येतो. आणि ढगामध्ये किंवा धुक्यामध्ये दडलेली सह्याद्री पर्वतरांगा ज्या आहेत त्या एकदम खूप 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 सुंदर आपल्याला या ठिकाणाहून पाहता येत आहेत. तर ही झुंजार माचीवरचं ते पाण्याचं टाकं या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतं. आणि चिलखती बुरुज, चिलखती तटबंद्या आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. छत्रपती शिवरायांनी किल्ला प्रत्येक बाजूनी मजबूत करण्याचा जो प्रयत्न केला होता तो अगदी यशस्वी ठरलेला आहे. आणि इथून आत जायला रस्ता आहे. ठिकाणी असे हे रोप लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तोरणा किल्ल्यावर.
चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सहाय्य मिळावं म्हणून इथं पण प्रत्येक बुरुजावर प्रत्येक तटबंदीवर आपल्याला जंग्या पाहायला मिळतात. हे पहा. आणि हा एक दरवाजा होता ज्यातून आपल्याला येणं थोडंसं हार्ड होतं म्हणून मी ही दरवाजा चॉईस नाही केला येण्यासाठी. आणि इथं मातीनं भरून याची हाईट खूप कमी झाली, नाही तर मला रेंगत यावं लागला असता इथून. आणि ह्या जंग्या झुंजार बुरुज उतरून परतच्या दिशेत गेलो की तर मला एक छोटंसं मारुती मंदिर पाहायला मिळालं. तर हे गडदेवता महाबली हनुमान या ठिकाणी आपल्याला दर्शन देत आहेत. दगडामध्ये कातळ करून तयार केलेली मूर्ती या ठिकाणी हनुमानाची आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथून पुढे गेलं की तटबंदी वगैरे आहे, तिथं मंदिर वगैरे आहे, ते आपण पाहून घेऊ. 5-6 जण ट्रेकर पण आलेले आहेत. तर किल्ल्यावरचं इथे एक आपल्याला अजून टाकं पाण्याचं पाहायला मिळालं. बंधारा बांधल्यासारखा बांधलेला आहे या टाक्याला. मे बी हे टाकं जरा जास्त भरत असणार वरून पाणी वगैरे येऊन. तर अशा पद्धतीचे पाण्यासाठी स्रोत त्या किल्ल्यावर बरेच तयार केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी लक्कडखाना आहे, तो लक्कडखान्याची इमारत. आणि लक्कडखान्याची इमारत पाहून झालं की आपण येतो खोकड टाकी. पिण्याची माझी पाणी आहे खोकड टाकीमध्ये पिण्याचे. आणि इथं आपल्याला किल्ल्याचा मॅप देखील पाहायला मिळतो. आणि इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तोरणा किल्ल्याची माहिती या ठिकाणी दिली. आणि चला आपण आता खोकड टाकी म्हणजेच पिण्याचे पाण्याचे टाकी या ठिकाणी आपण पाहून घेऊ. तर पूर्णपणे किल्ला पाहून होतोय का नाही थोडीशी शंका आहे. तर हे किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याचे ठिकाण. तर सध्या फक्त त्या कोपऱ्यात थोडंसं पाणी. पायथ्याला येऊन पोहोचलोय. आणि ॲक्च्युली ज्या ठिकाणाहून सुरुवात करायची होती त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओचा शेवट झाला आहे. जाता जाता तुम्हाला इथं समाध्या दाखवतो. आणि आपला व्हिडिओ कसा झाला हे तुम्ही मला नक्की कळवा. आणि काही चेंजेस हवे असतील तर ते नक्की कळवा. तर या ठिकाणी आपल्याला काही वीरांच्या समाधी स्थळ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
अशा प्रकारे इथं समाधीस्थळं आहेत आणि कुंभळजाई मंदिर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, ती पण दाखवतो तुम्हाला. हे समाधीस्थळ